व्यवस्था परिवर्तन संयुक्त कृति समिति अंतर्गत पुरोगामी दलों की तीसरी आघाड़ी ने महापालिका चुनाव लड़ने का ऐलान आयोजित संवाददाता सम्मेलन में किया। समिति के अध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज सिंह राजपूत ने बताया कि जय विदर्भ पार्टी, आम आदमी पार्टी, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, मावड़ा संगठना, समाजवादी संगठना, राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास समिति, हॉकर्स व ट्रांसपोर्ट एसोसिएशन का इसमें समावेश है। केंद्रीय उपाध्यक्ष जय विदर्भ पार्टी रंजना मामर्डे, अध्यक्ष पश्चिम विदर्भ जय विदर्भ पार्टी प्राध्यापक डॉक्टर PR राजपूत, पुरुषोत्तम बागड़ी, बालासाहेब कोराटे, महेश देशमुख, मोहम्मद अफसरभाई, डॉक्टर पद्मा राजपूत, इस्माइल रारानी, सरला सबकाल, किरण गुर्दे आदि पत्रकार परिषद में उपस्थित थे। डॉक्टर राजपूत ने बताया कि समिति अनेक ज्वलंत मुद्दों पर मनपा आयुक्त से लड़ने जा रही है, जिसमें बेकार पड़े रेलवे ब्रिज, भ्रष्टाचार में डूबा प्रशासन, विकास के नाम पर शहर निगलने की राजकीय प्रशासकीय भूमाफिया की मिलीभगत, पारदर्शिता का अभाव, हॉकर जोन आदि मुद्दे शामिल है। समिति अमरावती के लोगों को एक विश्वसनीय, सक्षम पर्याय देने जा रही है। अच्छे कैंडिडेट समिति देगी, उन्हें विजयी करने का आवाहन इस वक्त किया गया। व्यवस्था परिवर्तन संयुक्त कृती समिति याचा अध्यक्ष काही दिवसांपूर्वीच अमरावती शहरातल्या पुरोगामी विचारवंतांनी एकत्र येऊन या अमरावती शहराचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल यासाठी सखोल विचारविमर्श केला आणि त्या माध्यमातून एक चित्र स्पष्ट झालं की आमच्या अमरावती शहरामध्ये बऱ्याचशा ज्या व्यवस्था आहेत, राजकीय, प्रशासकीय, सुरक्षा यंत्रणा, या सर्वांमध्ये कुठेतरी एक अवनती आलेली आहे आणि म्हणून सामान्य जीवन जे आहे ते वेठीस धरल्या जात आहे। कुठेतरी पुलाचं बांधकाम रखडलेलं आहे, कुठेतरी रेल्वे स्टेशन दुसरीकडे स्थलांतरण करण्याचा घाट घातलेला आहे, कुठेतरी ज्या पुरातन वास्तू आहेत त्या विक्रीचा घाट घातलेला आहे। याच्यामागे नेमकं कोण आहे? सामान्य माणसाला याची कुठलीही कल्पना नाही। आज रहदारीचा प्रश्न असेल, वाहतुकीचा प्रश्न असेल, बेरोजगारीचे प्रश्न असेल, औद्योगिकरणाचा प्रश्न असेल, येथील एकंदरीत बेरोजगारीचा प्रश्न असेल। आपल्याला माहिती आहे की बेरोजगार जर झाला कुठलाही युवक तर तो मग एक दिवस फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन आत्महत्येच्या मार्गावर तो सुद्धा जाऊ शकतो, ज्या आमच्या शेतकरी बांधवांनी केलेले आहेत। आणि म्हणून अशा ह्या सगळ्या परिस्थितीमधनं आपल्याला जर मार्ग काढायचा असेल तर सगळ्यांनी येत्या मनपा निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांनी, समविचारी संघटनांनी एकत्र यावं आणि त्याच्या माध्यमातून इथे ही निवडणूक लढवावी, जेणेकरून ह्या सभागृहामध्ये जे काही विचारवंत येतील, जे काही पुरोगामित्व घेऊन विचार मांडतील, तर त्याच्या माध्यमातून निश्चितच अमरावती शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल आणि त्यासाठी आजची पत्रकार परिषद इथे आयोजित करण्यात आली। किती सीटा लढवणार आहे? आज आम्ही आत्तापर्यंत 87 सीट्स आहेत, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी आमचे उमेदवार देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि निश्चितपणे आम्हाला वाटते की येत्या 30 तारखेच्या अगोदरच आमच्या सगळ्यांच्या जे काही सहकारी पक्ष आहेत, याच्यामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती असेल, जय विदर्भ पार्टी असेल, आम आदमी पार्टी असेल, आमच्या इथे राष्ट्रीय अल्पसंख्याक संघ असेल, आमचे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक असेल, आमचे किरण गुर्दे सर आहेत यांचे पक्ष असतील, तर आम्ही सगळ्यांनी मिळून प्रत्येक ठिकाणी एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि येत्या काही दिवसातच हे चित्र स्पष्ट होईल।